गडचिरोली जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून अल्प मानधनावर राबूनही प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला परिचारांच्या विविध समस्याकडे शासन कानाडोळा करीत आहे। या समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी राज्यभरात एक दिवसीय धरणे आंदोलनाची हाक सिटू संलग्नित अंशकालीन महिला परिचर संघटनेने दिली होती। त्या अंतर्गत गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर अमोल मारकवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेकडो महिला परिचारांनी धडक देत धरणे आंदोलन केले। दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे यांच्या संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले। अंशकालीन महिला परिचारांना प्रतिमाह किमान वेतन 21,000 रुपये देण्यात यावे। संबंधित महिलांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा। वयाच्या 59 वर्षानंतर 5,000 रुपये पेन्शन देण्यात यावे। अंशकालीन परिचारांना ग्रॅज्युइटी देण्यात यावी। थकीत मानधन त्वरित देण्यात यावे। दरवर्षी भाऊबीज 5,000 रुपये देण्यात यावे। बायोमेट्रिकची सक्ती करण्यात यावी। आयुर्वेदिक ॲलोपॅथिक डिस्पेन्सरीमध्ये अतिरिक्त साफसफाईचे काम करून घेतल्यास मोबदला देण्यात यावा। अशा विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या। या धरणे आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे सोनकुसरे यांनी भेट देऊन समर्थन दिले। यावेळी अंशकालीन महिला परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा माधुरी मेश्राम, कार्याध्यक्ष सुवर्णा दासरवार, कोषाध्यक्ष अर्पणा भोयर, सरचिटणीस साबेरा शेख व शेकडो महिला परिचारिका उपस्थित होत्या। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजलपेल्लीवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली। जिल्ह्यामध्ये आज शासन म्हणते का महिलेची उन्नती आहे। आज जिल्हा परिषद कर्मचारी असो, स्टेटचा कर्मचारी असो, त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये एक स्तर मिळत आहे। म्हणजे कुठंतरी एक पदाचा त्यांना पदोन्नतीचा भाग म्हणून त्यांना वेतनवाढ जास्तची मिळत आहे। आज आम्ही 40 रुपयापासून आज 3,000 पर्यंत पोहोचलो, पण आम्हाला काहीच नाही। आज लागलेल्या आशा हे आशाच्या विरोधात नाही, प्रशासनाची भूमिका कशी आहे ते पाहून घ्या। आणि त्यांचं कारण त्यांची संघटना मजबूत असल्यामुळे, एकत्र असल्यामुळे हे होतं। आज तुम्हाला माहिती आहे 2000 आत्ता लागलेल्या भाज्या त्यांना मृत्यू झाला की त्यांना आता 50,000 आणि 1 लाख मिळाला। बरोबर आहे, तुम्हाला शासन निर्णय आपण त्या अगोदर सुद्धा आपण शिवसाहेबांना निवेदन दिलं आहे। एवढंच आहे का माझं बनवून झालेलं आहे। तुमचा जो पेन्शनचा मुद्दा, आपला याचा मुद्दा होता विमाचा, सर आमची आज धानोऱ्याची तशीच घटना गेली। कार्यरत असलेली एएनएम बरोबर गेली, एएनएमला लाभ मिळाला, पण त्या आमच्या अशा म्हणजे पीटीएला काहीच लाभ नाही। त्यामुळे आपण हा पण एक प्रस्ताव बनवलेला आहे का जिल्हा परिषद फंडामधून या कर्मचाऱ्याचा विमा काढून यांना लाभ देण्यात। अशा प्रकारचे आपण वेगळे चांगले आणि जो आपला त्या दिवशी मी DHO सरांना मागच्या वेळेस माझ्या भगिनी आल्या होत्या, DHO सरांना बोललं स्वतः प्रस्ताव बनवून टाका म्हणाले सरांनी। आणि ह्या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला फक्त एकच विनंती करेन का कोणतेही बॅनर असो, पण अंशकालीन जेथं तुमचा फायद्याचे का अंशकालीनचा मोर्चा आहे, इथं सभा आहे, तर तुम्ही एकत्र व्हायला पाहिजे। नाहीतर काय झाला आतापर्यंतचा इतिहास सांगतो सर की त्यांनी मोर्चा काढला म्हणून आम्ही त्यांनी सभा घेतली म्हणतात हा तुझा भाव ठेवा। माझी एकच कळकळीची विनंती, आज मी तुम्हाला माहिती आहे, आज मागणी पुरी करो, आवाज दो, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, राज्य सरकार होश में आओ, राज्य सरकार होश में आओ, आके बात करो, बात तो तुमको करनी होगी, मानधन 21,000 देना होगा, पेंशन तुमको देना होगा, दर्जा कर्मचारियों का दर्जा देना होगा, आवाज दो।